तर नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन सोहळा. तर विषय कसा आहे मित्रांनो, आपलं मांजर गणपती बाप्पांच्या कडेला कसं जाऊन बसले आणि असं रोज बसते आणि आपल्या गणपती बाप्पांच्या मठात कोणतरी बसायला पाहिजेच. मग बघा सकाळी बाबांनी दुर्वाचा हार गणपती बाप्पांनी घातला. मग आज होतं गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणून काहीतरी विषय करायला लागतो म्हणून पहिल्यांदा नारळीची पानं काढून आणली बघा. नारळीची पानं काढली आणि मग आपला म्हणलं ट्रॅक्टर सजवाय घेऊया. वर्षाला आमचाच ट्रॅक्टर असतो. यावर्षी शंकू म्हणला यावर्षी मी घेणार ट्रॅक्टर, मग म्हणलो घे. मग ते ट्रॅक्टर सजवला का नारळीची पानं ऊस आणि ते लावला. झेंडा कसा फटाकते बघा, एक नंबर. सगळी तयारी झाली म्हणलं आता फटांगड्या ते आणल्या पाहिजे. मग वर उडत्याला ते शॉर्ट आणि ते आणलं. फक्की आणली कारण गुलाल जरा आज नाटिकेचं उद्घाटन होतं त्यामुळे म्हणलं भरल्यावर गुलाल जायचं नाही. मग आरती करून घेतली बघा पहिली. नंतर मग दिदी म्हणली थांब मीच घेतो बाहेर. मग दिदीनं घेतला बघा आपलं गणपती बाप्पासून बाहेर. फोटो बिटो काढले सगळ्यांनी फोटो काढले बघा. आणि नंतर मग आता फटांगड्या लावल्यात आपल्या दारात आणि तिथनं मग गणपती घेऊन सगळे निघालो बघा. कारण बघा आपल्याला जायचं होतं नदीला, त्यामुळे ट्रॅक्टरमधनंच जायला लागते आपल्याला कारण नदीला खूप चिखल आहे. त्यामुळे बघा सगळ्यांचा गणपती आपल्या ट्रॅक्टरात घेतलं आणि संकुद्यांचा गणपती घ्यायचा होता तो पण घेतला, ट्रॅक्टरात ठेवला बघा. मग आता जायचं डायरेक्ट नदीला. मग आपल्या बाबामाच्या मंदिरापाशी जाऊन पहिल्या फटांगड्या लावल्या. माय तिथे लावली, घरापाशी लावली, फटांगड्या लावल्या बघा. तिथनं म्हणलं आता डायरेक्ट नदीला जायचं. मग मम्मीने ते पण गौरी सोडा येणार होती तिथं. सगळ्या आल्या बघा गौरींची सोडा आहे. आपला ट्रॅक्टर घेऊन निघालो की नदीला आपलं रोडवरून जायचं. तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागतं आणि इन्स्टा पेजला फॉलो नक्की करा. नंतर बघा आपल्या गावात आल्यावर वर उडतेलं शॉट लावलं तर आणि मग आपलं डायरेक्ट म्हणलं तर नदीला जायचं. मग नदीची वाट धरली आलो बघा डायरेक्ट नदीपाशी. मग पुढे ट्रॅक्टरच्या टप्पा आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आणि मग आपला एक व्हिडिओ काढला. नंतर मग इथं सगळ्यांच्या मूर्त्या अशा ठेवल्या. चिखल तर कसला आहे बघा. मग आरती करून घेतली आणि नंतर मग आपली गणपती बाप्पांचं विसर्जन केलं बघा.